बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरावरून गोंदियाकडे जाणाऱ्या रेशनच्या तांदूळाने भरलेल्या ट्रकला खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतली. तब्बल 245 क्विंटल तांदळासह एकूण 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने रात्री 10 वाजताच्या सुमारास मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाटा येथे उड्डाणपुलाच्या समोर नांदुरा येथून नागपूरकडे जात असलेला ट्रक क्रमांक MH19 ब्रेड 5128 थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये एकूण 500 कट्टे अंदाजे वजन 245 क्विंटल किमान 4,24,750 रुपये तांदूळ आढळून आला. पोलिसांनी ट्रक चालक गोविंदा गोपाळराव मार्केट वय 49 राहणार नांदुरा व क्लीनर योगेश जानसराव डाबेराव वय 25 राहणार पारस जिल्हा अकोला यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वितरित होणारा रेशनचा तांदूळ असल्याच्या संशयावरून तांदूळ व ट्रक किमान 15 लाख रुपये जाम करण्यात आला असून खामगाव ग्रामीण पोस्टेला जमा करण्यात आला आहे. याबाबत पुढील कारवाईसाठी पोलिसांनी तहसील कार्यालयाकडे पुढील माहितीसाठी पत्रव्यवहार केलेला असून उशिरापर्यंत खामगावच्या तहसील कार्यालयातून जबाबा देण्यात आलेला नसल्याचे कुशंका व्यक्त होत आहे. गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा.